मै सख्य जण माया असं केलं माहित आहे काय? काय सख्य माया असते? काय केलं तुला? काय केलं? काय केलं? काय केलं? लहान असताना पाळण्यात असताना तुला पाष्टी घेऊन त्याने कामाला गेले आणि काय काय नाही केलं तुझ्यासाठी? बाईचा लागला सांगायला लहान होता शेवढं एवढं सकाळपासून तुला काम धंदे करून पोचलाय की आणि तू घोड्यावानी वाढला तरी मी पाठी बारी दिसते आणि तर माणूस बोला गेलं की काय माणूस बोला गेला? तू अण्णाला म्हणलीस त्या पोराचं लग्न करा आणि वायली टाका आणि त्या दादाला तुझं काही काय म्हणलीस? काय म्हणलंय? काय म्हणले? भाकर काय आणि तिकडे हात धुई काय बी कर मग आपल्या अंगात तारा फेकून दिलाय आणि म्हणजे तिकडे हात धुई काय बी कर मग भाकर काय आणि ही गोष्ट अण्णाला कळेल तर अण्णा मग काय करते माहिती का तुला? काय करते अण्णा? अण्णाच्या पुढे असं बोलून दाखवा बरं. अण्णा बोलत नाही याच्या पुढे अण्णा बोलत नाही तर एवढं तुम्हाला सांभाळून एवढा जीव लावून छान शेवटी तुम्ही उलटूनच पडायला लागलात का नाही? काय जीव लावला नाही आम्हाला नाही राहत तुझ्यापाशी. तू असं आम्हाला रोज छळ करायला लागली. आम्ही आमचं कुठेही पोट भरतो. कुठं जायचंय? कुठं जाय कुठं जायचंय तिथं झालास की आता घोडमा लहानाचा मोठा आता सांभाळ केलंय आता जाशील की कुठं बी सोडून शनी? आता का त्या पक्क फुटल्या ना तुला लहान होत असतावर राहिलास की चिटकून बाजापाशी आता जाशील की कुठं बी बोंबलत आज नाही का सांभाळ आम्हाला? तू सांभाळच का? आजानं आम्ही नाही का कष्ट करून घातलं तुला? अरे तू काय नाही तू आम्हाला तेव्हापासून तुला रानाच्या पाखरावानी जपलेला आहे की जा रे जा कुठे जायचं तिकडे कुठे जायचं तिकडे जा बोंबलत कोण नसतं कोणाचं किती बी तुम्हाला जीव लावला तरी बी. बाई लेकर गेले ना तुला सोडून तू का म्हणून एवढं बोलायला आम्हाला? काय बोलायला लागले? काय बोलायला लागले? गेले ना लेकर नातरुंड जातील ना आता त्यांना पक्क फुटले ना झाले ना आता कुणकडे बोंबलत फिरायसारखे फिरतील नाही तर काय करतील तर आता पस्तर तुम्हाला तुमच्या लेकाला नातरुंडाला जगविलंय की गेले नातरुंड सोडून तेच म्हणलं ना आता जातीलच की आता त्यांना पक्क फुटले की आता त्यांना समज आली की वसावासा केला काय वसावासा केलाय मी? कशामुळे गेले ते? कशामुळे गेले म्हणजे आता त्यांना पक्क फुटले ना आता ते जाणारच झाले ना लहानाचे मोठे होते तेव्हा राहिले ना माय मनुष्याने मायपाशी आता दाखविले ना त्यानं लगेच भेदभाव केला की त्यानं माईचा पाहिजे नाही नातरुंडाला काय बोला नाही पाहिजे काय सांभाळाय पाहिजे सांभाळा की आता पस्तर शेण काढायच का धार काढी बसायची का काय केलं तू कामून लेकर हाकून लावले? मी नाहीत लावलेले हाकून कोणी लावले? मी नाही लावले हाकून त्यांना पक्क फुटले आता ते गेले कसे फुटले माझे आता पस्तर सांभाळणार जा तुम्हाला बी कुठे जायचं ते जा तुम्ही बी काय घेणं देणं नाही तुमचं दुखणं केलं तुमचं हागणं उठणं तुमचं सगळंच केलं ठाक्यात खाली पाडेल तुला. तुम्ही काय हात लावताल मला? आतापर्यंत माझ्या नवऱ्याची ताकद झाली नाही मला हात लावला आणि तुम्ही हात लावताल का मला? तुम्ही माझे नातरुंड गेले हात लावून दाखवा बरं तुम्ही आतापर्यंत नवऱ्याची नाही हिंमत झाली तुम्ही काय हात लावताल? हात लावू नका. लावा बरं तुम्ही हात लावणार हात लावा निघाला आता पस्तर पोचलाय की तुम्हाला पोचलाय नातरुंडाला पोचलाय त्याला घराच्या बाहेर तुम्ही काय तुमची गरज नाही मला. भाऊ तिला काय बोलला का आपली आई नाही काय नाही ती? बरं दादाला मला हाकून लावलंय. हो त्याच्यासाठी तर भांडण करायला मी त्याला बोललं काय जाय तुझ्या बाबाला बी घेऊन जाय तू बी जाय कुठे जायचंय तिकडं जा येऊ नका फिरून माघारी जा येऊ द्या आता याला बी सांगते कसं असतंय ती सगळ्याचे सगळेजण तसलेच निघाले गरीब होते मनुष्याने सगळे माझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटायला लागले तर जा आता येऊ द्यायला सांगते जा सगळ्याचे सगळे जा आतापर्यंत सांभाळा की खायला पियाला करून देत होते आयत बाजावर नुसतं ढिगाऱ्यावाने बसत होते आता काय बापाची पेंड होती का येऊ दे आता त्या नवऱ्याला बी सांगते जरा कसं असतंय ते ये म्हणा आता तू घरी संध्याकाळी दाखविते तुझं बी कसं असतंय ते असं दनाच कुठते घरूनच्याने लय चौघ सगळे माझ्या डोक्यावर बसले तर सगळ्याचे सगळ्यांनी माझी पोती ओळखून सोडली नुसतं आयत खाया पिया असून बी ह्यांना काडीचे काम नाहीत सगळा मीच धंदा उपशिते सगळं मीच बघते ह्यांना करून बी घालते मूड द्यायला या म्हणा आता खायला तुम्ही सांगते अशी धरून शाने कचकचच कुठते उभं काय म्हणलीस तू बापान तुला का म्हणलीस ना बापान लग्न नसतं केलं तर आधी सुद्धा नसतीस काय घेऊन बसला लय चरा करू नको जा नाही तर
बी गहू काढल्यास घरामध्ये आले ना कुणाच्या घरात गहू तुरी असतो कोणाच्या घरात हा? ठेवलं तू कोणाच्या घरात कोणाच्या ठेवलं तुला घरात माहित नाही का तुम्हाला विचारणार कोण आहेस रे हा तू विचारणार कोण आहेस मला हाणायचं नाही. नाकट्या नाकाच्या कोण आहेस रे खातोस पितोस ती गप खा की आणि उठून जात जाय काय शानपणा लावलास रे तू ते आणून जमलीस काय तू कोण आणून हा? टाकलंय कष्ट मी करते ना हा, मग बाप कर तू कस तू बाप खातीस तू करतोय. घरी काय बसून तू बाप करतोय? तुझी पैसे जास्ती बसलेली खातीस गुलू गुलू खातीस गुलगुलू तुला हा? नाका तोंडाला येऊस तर घा घालीत नाही का रे पाहुणे आलेत म्हणून गपचूप बसले बघा जास्त बडबड पाहुणे करू तर नको. मी आत्याला मामाला मुद्दाम बोलले काय मुद्दाम का तर म्हणलं माझ्या घरी भांडणं चालू तुम्ही या हा. हा मला माहित आहे ना त्या बैल नेऊन विकलेस म्हैस नेऊन विकलीस गहू विकला त्या खाल्ल्या पतीतल्या 3 थायल्या कुठे त्या मुगाच्या कुठं आहेत म्हणजे मुगाच्या शेंगा तू कोणाला कुठं तशी आहेत? विचारणार होय रे? कोण तू विचारणार कोणाला म्हणजे? तशी एक आहे विचारणार? मी. नकट्या मग नाकाच्या हक्क एक आहे. विचारायचा माहिती तुला आहे काय का? हक्क नाही हा. नवऱ्यानं आणखीन विचारलेलं हा, नाही नवऱ्या बोलावं विचारायला. त्याला. घेतलंस नवऱ्यानं तर बैल आणखीन डोक्यावर. बोलवलंय. हा, डोक्यावर घेतलंस तर बैल. डोक्यावर घेतलं. त्याच्यानं विचारित आणि तुम्हाला नाही. काय कमी डोक्यावर बसवलंय का हा. बरं तू आज आणखीन बुतायला लागलास का कमी. डोक्यावर बसून होय रे? सांगायला हा? लागली. खाया पियाला नाका तोंडाला येऊन घालते मनुष्याने आज बोलायला लागलास का लय चरा एका चरा? गोष्टीला हा? बोललं तर हानीतीस माझ्या सख्या मायने आम्ही केव्हा मानला काढला सख्या महिने कवा हा? तुमच्या चालीमुळे तर तुम्हाला मारित आहे ना नाही तर तुमच्या तुम्हाला काय चालीमुळं मारायचे मारते. आतापर्यंत मारलं का तळ हातातल्या फोडावरी सांभाळलं की माझ्या आता भावाला पण सोरपण येणं ना सोरपण तुझ्या चालीमुळं तुझ्या भावाला सोयर तुझ्या पाणी येईना चालीमुळं माझ्या चालीमुळे येईना तू भावला कष्ट करून दमतोय का कुठं आहे का आम्हाला आहे का अरे कुठं राजा. माझ्या जीवावर खाताय अरे राजा कुठे आहे येडीच्या नादी लागतोस रे तू आणि मी बोलतोय तर खरंच बोलतोय अरे माहितीये का आपला बाप बैल झाला हिचा बैल मग तेच म्हणतोय ना बैल झाला म्हणून डोक्यावर घेतलाय त्याच्या हा? तिच्या पुढे जात नाही ते बी बैल झाला ते बैल तुझा कशानं बैल झालाय? ए, बैल हाणायचं बैल नाही, बैल सगळं. हाणायचं नाही हाणायचं नाही हाणायचं नाही का? हा? काय बैल झालाय बैल झालाय हाणायचं म्हणजे नाही. तुम्हाला आतापर्यंत खाऊ पिऊ घातला मनुष्याने तुम्ही माझ्या डोक्यावर बसायला तर म्हणा की हाणायचं नाही मारायचं काय? नाही. चला, चाव हो तू घातलं घराच्या म्हणून बाहेर. का उपकार केलास का काय? आमच्यावर? चला, हो घराच्या हा, बाहेर. आतापर्यंत घराच्या बाहेर. माझं घर आहे तुमचं आता इथं काय सध्या बोलले राहिलेलं आम्ही पाहुण्याला हा. बघून पाहुण्याला घेतो ना बोलले, आचार मामा पाहुण्याला हा. बोलूनच आज गपचूप बसायला लागलाय. हा. नाही तर का नाही तुमचं बघा मग आता बघितलं, कसं बघितलं. हा. आज आलं बघितलं पाणी. नाही. काय बघितलं नाही चरा चरा जीवाला लांबू नको अरे. चल गं बसतो चला वा घराच्या बाहेर दोघं आता मामा तुझ्याच कारणाने बोलून घेतलं ना बघ ना कशी राहून अरे हिने आचारा मामा पाहुणे आले गपचूप आणि तेच म्हणतो नाही आचारा मामाला आल्या पण पान नाही दिलं मला भांती कापासून पाहुणे आले आता काय मामाला तर बी कळत काय नाही कशी इथं माई कळलं लेकरायची ना कळलं ना अरे आम्ही राहतच नाही जा 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 कुठे जायचंय ते. तू जाय ना जाय. तू जाय ना अरे तो कमून तुम्ही निघते जाय जाऊ हा? का? लय गाडा मी कमी लागला करा आमच्यासाठी. आता. हे करा देणं आता. आम्हाला. चहा पाणी कसं करायचं तसं करा येतात आता. मला भाकरी पाहिल्या करा, शेतात करा. जाय. करा कसं त्याला करायचं. शिकलोय मी. मी बी जाते आता. मी गरज नाही राहत मला. नाही आता निघ. मी बी. निघ, निघ. करा कसं करायचं हा. तसं. बसा आम्हाला तसंच माहिती आता. आपल्याला एकाच्या 2 चाड्या लावून सांगशील येतच नाही आता मी बी घरी बसा आता तसं काय करायचंय ते करा आता तुम्ही तुमचं सेपरेट माझं मी सेपरेट